तर नमस्कार मैत्रिणींनो, माझ्यातली मी ग्रुपतर्फे आयोजित या पावसाळी म्हणे आपण काव्य संमेलनात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर पाऊस कसा जसा येतोय घडीत आणि जसं घडीत ऊन पडतंय, सकाळी पाऊस होता आणि आता ऊन पडलंय मस्तपैकी. अशा वातावरणामध्ये कविता तर ऐकायला आणि त्या सादर करायला पण छान वाटतं. निसर्गामध्ये विविध रूपं आहेत, रंग आहेत आणि तेच कवीच्या मनात उमटतात आणि तेच कागदावरती उतरतात आणि आत्ता त्या मोबाईलच्या स्क्रीनवरती टाईप केल्या जातात भावना आपल्या कवितेतल्या. तर अशा सुंदर अशा या काव्य मैफिलीमध्ये तुम्ही तुमच्या स्वलिखित किंवा इतर कवीच्या कविता तुम्ही सादर करायच्या आहेत. या काव्य संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्यांना डिजिटल प्रमाणपत्र आपण देणार आहोत. माझ्या चेहऱ्यावर ऊन येते का जास्त? हो हो थोडी आहे. हां, आता अर्धी अर्ध्या आता छान. ठीक आहे. ओके. नाही आता ठीक आहे. तर सुरू करूया आपण आता अंजली ताईंपासूनच. अंजली आंबलेकर, तुमचं नाव सांगा, कवितेचं काय सादर करणार शीर्षक सांगा आणि सुरू करा. मी सौ अंजली दिलीप आंबलेकर. माझी यावेळची कविता 4 महिन्यापूर्वी एक आगळा वेगळा घडलेला सत्य अनुभव यावरून केलेली आहे. ऊत हा मराठी सिनेमा आपल्या माझ्यातली मी या ग्रुपची सखी, मला आता तिचं नाव नाही माहिती आहे, तिचा मुलगा या नायकाच्या मित्राच्या भूमिकेतून वावरत आहे. कवितेचं शीर्षक आहे आगळी वेगळी एक मूव्ही ट्रिप. कविता माझी ही स्वलिखित आहे. वेळ जमवून आणलाय मी ऊत मराठी मूव्ही बघण्याचा, पण बुक माय शोवर न जाता डायरेक्ट रस्ता गाठला रश्मीने प्लाझाचा. मैत्रीण आहे रश्मी माझी. जाणार होतो आम्ही 5 जणी मूव्ही बघण्यास प्लाझा थिएटरला. तितक्यात संध्याचा फोन खणखणला बगीचा न गाठता या तुम्ही यशराजला, म्हणजे तिच्या बिल्डिंग जवळ. धरला रस्ता यशराज बिल्डिंगचा. आयतीच आली 4 चाकी गाडी संध्याची. तितक्यात फोन खणखणला रश्मीचा. कळले ऊत मूव्ही केव्हाच निघून गेल्याचा. हिरमोड झाला खरंच सगळ्यांचा. रश्मी विचारते काय करायचं आता. आपापल्या घरी परत निघून जाऊया. दुसरा पर्यायच उपलब्ध नाही आता. जीवावर तर आले होते सगळ्यांच्या. इच्छा नसतानाही गेलो घराच्या वाटेला. तितक्यात परत फोन वाजला संध्याचा. जाऊया आपण असंभव मूव्ही बघायला. मग परत नंतर कळले आम्हाला 1:30चा शो आहे नक्षत्र थिएटरला. बाहेर कुठेतरी पोटोबा करूया आणि नक्की आता जाऊया मूव्ही बघायला. आधी अद्दल घडली म्हणून परत वर्तमानपत्रावर विश्वास ठेवला नाही. बुक माय शो मध्ये जाऊन कन्फर्म केले, पण तेथे सुद्धा असंभव मुळीच नाही. काय करावे कोणालाच काही सुचेना. पोटातील कावळे ओरडू लागले पण सिनेमा बघायची ओढ जाईना. घरी जायचेच नाही आता मूव्ही न बघता म्हणून वर संध्याकडेच पोटोबा केला. 3:30चा पक्का होता मूव्ही प्लाझाला. निवांत झोप व चहा घेऊन निघालो चित्रपट गृहाला. असंभव मराठी मूव्ही बघून सर्वांचा गेलेला मूड परत आला. पण खरंच सस्पेन्स असलेला तो मूव्ही त्याच्या नावाचे सार्थक करून गेला. धन्यवाद. वा
छान, एक हलकी फुलकी कथा, सॉरी कविता. छान. छान. आत्ताचा 4 महिन्यापूर्वीचा अनुभव आहे. हो हो चानच. हो सहज सुंदर कविता, अगदी आपल्या जीवनात घडतंय असा अनुभव असं हा. आसपास हो, पाहतो. घडलेलाच आहे. हो. आणि यामध्ये शीला पाटील होती, पण हा, ती हा. आधी लवकर निघून गेल्यामुळे तिला नाही बघता आला. छानच. तिला नाही बघता आला. हा, म्हणलं काहीतरी वेगळं करूया म्हणून मी हे केलं. आणि माझ्या 4 महिन्यापूर्वीचा तो अनुभव होता डोळ्यासमोर, म्हणून हा, मग मी हा. तो केला. बस. छानच. पुढच्या कवित्री विनया देशमुख. हॅलो, मी विनया देशमुख. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती कालच झाली. हम्म. त्या निमित्ताने त्यांचा अरे संसार संसार हे शब्द वापरून मी एक कविता केली आहे. ती आता सादर करते. अरे संसार संसार दोन जीवाचं मिलन, हातामध्ये घेऊन हात साथ देण्याचं वचन. संसाराचे हे देऊळ दिसे दुरून मृगजळ, घरट प्रेमाचं बांधून घालू संसाराचा मेळ. अरे संसार संसार ऊन पावसाचा खेळ, कधी भिजवी चिंब ओलं, कधी चटक्याची वेळ. कधी हिरवं कुरण, कधी भेटे ओसाड रान, कधी संकटाचा कहर, कधी आनंदाचे क्षण. अरे संसार संसार भांडे भांड्याला लागणार, एका माळेत गुंफूया दोन जीवाचे विचार. कधी होईल भांडणतंटा, कधी गळाभेट करतो, एकमेका उगा चिरतो, हिशोब चुकांचे मांडतो. अरे संसार संसार देवाजीने मांडला सारी पाट, कधी सुखाचे पडे दान, दुःख झेलता लागे वाट. अरे संसार समिंदर त्याचा न लागे कुणा पार, नौका टाकता समिंदराच होईल शेवट काठावर. अरे संसार संसार आहे मोठा जादूगर, सुख इथे कनभर, उभा दुःखाचा डोंगर. उतू मातू न देता करणे लागे समज पार, छेडूर सूर जीवनाचे गावे गावे सारे ताल सुर. धन्यवाद. छान. छान. आणि खरोखरच अरे संसार संसार यावेळीवरून छान कविता रचली तुम्ही विनयाताई. आणि सुंदर, म्हणजे आपला जो टास्क आहे आजचा, मी जो मागच्या आठवड्यापासून सुरू केला की गाण्याच्या ओळीवरती पुढे तुम्ही कविता लिहा, तशा पद्धतीने तुम्ही सादर केली. आज पण मी 4 ओळी दिलेल्या आहेत गाण्याच्याच. जे कोणी नवीन असतील मेंबर त्यांनी ग्रुपवर जाऊन पाहावं. गाण्याच्या 4 ओळी दिलेत. मला वाटते वाटेवरती मोगरा हे गाण्याचं मी दिलेलं आहे. तर त्याच्यावरून तुम्ही पुढे कविता कंटिन्यू करायची आहे. हे विशेषांकामुळे ना कथा तोंडात बसले, 15 दिवस झाले कथाच तर कविता तुम्ही लिहू शकता. आणि तसंच आपलं बरोबर आहे. सोमवारचा लघुकथेचा टास्क असतो, त्यामध्ये सुद्धा आपण लाईव्ह शो घेत असतो विजेत्या लेखिकांचा. तर कंटिन्यू तिथे लिहित राहा. आठवड्यावरती सगळे कार्यमत टास्कच खूप चांगले असतात. 4 ओळी असते, अलगचा एक प्रकार असतो त्याला लविक म्हणतो आपण, लघुविस्तार कथा, आणि कवितेचा असतो. आता बघूया आपण पुढच्या आपल्या कवित्रीकडे. गायत्री, माईक ऑन करा. नमस्कार, मी गायत्री महाजन. प्रथम सर्वांना नमस्कार. तुम्ही सर्व माझ्यांपेक्षा मोठे आहात. मी आज एक हिंदी गाणं सादर करणार आहे. गाण्याचे बोल आहेत होठों से छू लो तुम. होठों से छू लो तुम, मेरा गीत मन कर दो. होठों से छू लो तुम, मेरा गीत मर कर दो. बन जाओ मीत मेरे, मेरी प्रीत मर कर दो. होठों से छू लो तुम, मेरा गीत मर कर दो. ना उम्र की सीमा, ना जन्म का बंधन, ना उम्र की सीमा, ना जन्म का
जब प्यार करे कोई तो देखे केवल मन, नहीं रे चला कर तुम ये रीत हमर कर दो, नहीं रे चला कर तुम ये रीत हमर कर दो, होठों से छू लो तुम मेरा गीत मर कर दो, आकाश का सोनापन मेरे तन मन में, आकाश का सोनापन मेरे तन मन में, पायल छलकाते तुम आ जाओ जीवन में, सांसें देकर अपनी संगीत हमर कर दो, सांसें देकर अपनी संगीत हमर कर दो, बन जाओ प्रीत मेरे, मेरी प्रीत हमर कर दो, जग ने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा, जग ने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा, सब जीता किए मुझसे मैं हरदम की हारा, तुम हार के दिल अपना मेरी जीत मर कर दो, तुम हार के दिल अपना मेरी जीत मर कर दो, होठों से छू लो तुम मेरा गीत मर कर दो, बन जाओ मीत मेरे, मेरी प्रीत मर कर दो, बन जाओ मीत मेरे, मेरी प्रीत मर कर दो. धन्यवाद. खूप छान गायत्री, खूप छान. मला वाटतं पहिल्यांदाच प्रयत्न केला गाण्याचा. धन्यवाद. काय याच्या आधी गायलं होतं? खूप छान आहे. हो गायलं होतं मॅडम. छान छान जमलं. थोडंसं अजून तुम्ही फोनच्या जवळ बसला असता तर अजून थोडा आवाज क्लिअर आला असता. थोडंसं मध्ये ब्रेक होतं पण ठीक आहे. आवाज छान गायला, पूर्ण गाणं व्यवस्थित ऐकू आलं आम्हाला. रेंजचा प्रॉब्लेम. हां त्याच्यामुळेच. पण आवाज आम्हाला पूर्ण गाणं छान ऐकू आलं. खूप छान. रेखाताई तुम्ही हात वर केला, हँड रेस केला होता, काय विचारायचं आहे का रेखा देशमुख? मला नंतर जायचंय कुठेतरी, तर मला मध्ये कधीतरी घ्या. हो हो घ्या मग तुम्ही आता पहिली घ्या, तुमचीच घ्या. चालेल चालेल. चालेल. मी डॉक्टर रेखा देशमुख बऱ्याच दिवसांनी आली आहे आपल्या ग्रुपवरती. मी आता एक देवप्रिया किंवा कालगंगा वृत्तातली एक मी रचलेली एक कविता, वृत्तबद्ध कविता वाचून दाखवते. माझी थोडी वेगळी आहे, ऐका. त्याच्यात लगावली आहे गालगा 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 गालगा. 4 वेळेला ह्या लगावलीमध्ये अक्षर येतात. अवघड असतं रत्न, पण शिकलं की आरामात सगळ्यांना येतं. तर तुम्ही पण शिकायचा प्रयत्न करा. 12 अक्षर आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये. आता सुरू करतेय. भावनांची मनी पेटली आगही, भावनांची मनी पेटली आगही, कोण विझवेल का जाणूनी यातना, कोण विझवेल का जाणूनी यातना, एकटी चालते ना सवे सोयरा, एकटी चालते ना सवे सोयरा, वेदनांच्या धुक्यातील रस्ता बरा, वेदनांच्या धुक्यातील रस्ता बरा, वाटते कामना पाहुनी तारका, वाटते कामना पाहुनी तारका, रंगवावे मनासारखे जीवना, रंगवावे मनासारखे जीवना,
डोलता भोवरा सावरे ना जरा, डोलता भोवरा सावरे ना जरा, वेदनांच्या धुक्यातील रस्ता बरा. आता शेवटी बदलतं असं मध्ये आपलं जे चित्र दिसतंय दुसर ते बदलतंय. मोडुनी तोडुनी वाटही सोडुनी, मोडुनी तोडुनी वाटही सोडुनी, शोधते पावलांनी जुना उंबरा. मोडुनी तोडुनी वाटही सोडुनी, शोधते पावलांनी जुना उंबरा. ऐनवेळी तरी विसरते भानमी, ऐनवेळी तरी विसरते भानमी, वेदनांच्या धुक्यातील रस्ता बरा. शेवटचं कडव बोलतेय. शेवटी वाटते हे धुकेही नको, शेवटी वाटते हे धुकेही नको, वेढणे वेदनांचे मनाला नको. कोणाला आवडते? शेवटी वाटते हे धुकेही नको, वेढणे वेदनांचे मनाला नको, मार्ग मी आगळा शोधुनी काढिला, मार्ग मी आगळा शोधुनी काढिला, तोडल्या चौकटींच्या स्वतः शृंखला, तोडल्या चौकटींच्या स्वतः शृंखला. धन्यवाद. वा, छानच. आणि खरंच आहे की वृत्तामध्ये कविता लिहिणं हे थोडं अवघड आहे. त्यासाठी व्यवस्थित ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण ते शिकलं तर ते सगळ्यांना जमवू शकतं. खूप छान. रेखाताई, तुम्ही ऐकणार असाल तर 1-2 कविता ऐका आणि मग नंतर लिहू केलं तरी चालेल. आज आपल्यामध्ये एवढ्या कवितेमध्ये जोपर्यंत जमणार हो हो एक कवी पण आलेले आहेत, तर त्यांना ऐकायला आवडेल मला सगळ्यांच्या कविता. नक्कीच हा व्हिडिओ मी नक्की ऐकते. युट्यूबला टाकणार आहे, तिथे तुम्ही नक्की ऐकू शकता. आता एक कवी आहेत, त्यांची कविता घेऊया आपण, कारण त्यांना बराच वेळ थांबत ठेवणं योग्य नाहीये. विजय सर आहेत, तर त्यांची कविता त्यांनी घ्यावी. आता विजय चव्हाण. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी विजय चव्हाण, मी कल्याणला असतो. माझी स्वतःची स्वरचित कविता आहे तू धाव पुढे. एक इन्स्पायरिंग, आपण कोणाला कधी प्रेरणा वगैरे द्यायची असली तर त्याच्यासाठी मला सुचलं म्हणून मी लिहिलं. तर ते तुम्हाला आवडतं की नाही ते बघा कितपत योग्य वाटतं ते. कवितेचं शीर्षक आहे तू धाव पुढे. घे भरारी तू थांबू नकोस, प्रत्येक दिवस तुझा असावा, दमली थकली असता तुझा, ओंजळीत माझ्या मध्ये विसावा. पावसाच्या भेदक माऱ्याला तू हिमालयाची सावली हो, उंचच उंच आकाशाला तू लक्ष लक्ष चांदण्यांची झालर हो. अथांग सागर वळणाचे रस्ते तू तुझ्या पंखांना बळ दे, ऊन वारा पाऊस अग्नी तुझ्या पुढे रणमर्दन हो. घे भरारी तू थांबू नकोस, पुन्हा एकदा यश शिखराशी, किती अडचणी किती अडथळे थांबू नकोस तू ठरव मनाशी. हिरव्या गार वनराईवर दिवस तुझा गुलकंद हो, शांत नितळ झऱ्याच्या पाण्यासारखी तू सदा निर्मळ हो. साधताना तुझे प्रयत्न कयास तुझा कमी न हो, अडले नडले जरी का काही तू मात्र सदा यशस्वी हो, तू मात्र सदा यशस्वी हो. धन्यवाद. खूप छान. खूप छान. आणि माझ्यातली मीला समर्पक अशी कविता होती. खूपच छान. माझ्यातली मीला प्रेरणादायी प्रोत्साहन देणारी अशी ही कविता. नक्कीच खूप छान. विजय चव्हाण आपल्या ग्रुपमध्ये आहेतच. बरंचसं लिखाण हा हा बरंचसं लिखाण जे आहे पुस्तकाशी निगडीत आहे. म्हणजे माझं कसं ट्रॅव्हलिंग जास्त असतं, मग ट्रॅव्हलिंग करता करता जे काही सुचतं ते लिहत जातो त्या हिशोबाने. खूप छान. ग्रुपवर पण टाकत जा, लिहित जा. 1 मिनिट मी व्हिडिओ एवढा झालेला 20 मिनिटाचा सेव्ह करते, मग पुन्हा सुरू करूयात आपण. 1 मिनिट.